अर्थात आपण सगळेजण त्यांना नाना म्हणत होतो. नानांच्या श्राद्धानिमित्त, पिंडदानाच्या विधीनिमित्त तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. खर तर आपल्या आई वडिलांची श्राद्धादी कर्म करणं म्हणजे मुलांसाठी एक विशेष पर्वकाळ असतो आणि तो पर्वकाळ साधण्याचं काम आज गोरड परिवारानं या ठिकाणी केलेलं आहे. पुत्राशी पर्वकाळ, माता पित्याचा अंतकाळ, ही धर्माची वेळ अति पवित्र. आपल्या आई वडिलांची श्राद्धादी कर्म करणं म्हणजे मुलांसाठी एक विशेष पर्वकाळ असतो आणि तो पर्वकाळ जो कोणी साधतो त्याच्या पदरामध्ये पुण्य पडतं आणि त्या पुण्यामुळे पूर्ण वंशाचा उद्धार होत असतो. म्हणून आज या परिवाराने या ठिकाणी हा पर्वकाळ साधण्याचं काम केलेलं आहे. याकरता त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल माई बापा हो, या जगातलं एकमेव सत्य म्हणजे मृत्यू आहे. बरोबर आहे की नाही? या जगातलं एकमेव सत्य म्हणजे मृत्यू आहे. लक्षात घ्या, जन्म घेणं आणि मरणं आमच्या हातामध्ये नाही माई बापा. जन्म घेणं आणि मरणं आमच्या हातामध्ये नाही, मात्र इथं आल्यावर वागायचं कसं हे आमच्या हातामध्ये आहे. कारण आज आम्ही जसं वागणार आहोत, जसं कर्म करणार आहोत, त्याच्यानुसार भविष्यामध्ये आम्हाला जन्म, मृत्यू, सुख, दुःख, गरिबी, श्रीमंती सगळे भोग भोगायला लागणार आहेत. लक्षात घ्या की आमच्या आजच्या कर्मानुसारच आमचे पुढचे जन्म असतात, पुढचं मरण असतं. लक्षात घेऊन चला माई बापा. सुकृत दुष्कृत समान समी, ते पावी जे कर्मभूमी, त्याची पडे जे विष्मी, ते स्वर्गगामी का नरकी. जर आमचं पाप आणि पुण्य समान झालं नाही इथं, तर पुन्हा आम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागतं. जर पाप वाढलं तर नरक यातना भोगाव्या लागतात, पुण्य वाढलं तर स्वर्गाचे भोग भोगायला मिळतात. आणि जर आम्हाला नरकामध्ये जायचं नसेल, स्वर्गाचे भोगही भोगायचे नसतील, इथंही पुन्हा जन्माला यायचं नसेल, डायरेक्ट भगवंताच्या जवळ जायचं असेल, तर त्याच्यासाठी केवळ आमच्याकडे शुद्ध पुण्य पाहिजे. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापा नरका जाईजे. मग माती जिने पाविजे ते केवळ शुद्ध पुण्य. स्वतः भगवान श्रीकृष्णाने आम्हाला हे समजावून सांगितलं, तुम्हाला डायरेक्ट माझ्या जवळ यायचं असेल ना, तर तुमच्याकडे केवळ आणि केवळ शुद्ध पुण्य पाहिजे. मग शुद्ध पुण्य म्हणजे नेमकं कसं असतं, तर जे आमच्या संतांनी कमावलं तसं असतं. मै बापा, आम्हाला संत गोरा कुंभार माहित आहेत, अर्थात गोरोबा काका. ते कुंभार होते. माती आणणं, मळणं, चिखल तुडवणं, मडकी बनवणं, आव्यावरती भाजणं, बाजारामध्ये नेऊन विकणं, हा त्यांचा व्यवसाय होता माई बापा. ऐका ना, एक दिवस गोरोबा काका चिखल तुडवत होते. चिखल तुडवत असताना गोरोबा काकांच्या पत्नी संती माता कडेवर आपलं लहान मोल आणि हातामध्ये पाण्याचा रिकामा हंडा घेऊन आल्या आणि गोरोबा काकाला सांगितलं की अहो, मी आपल्या लेकराला तुमच्या जवळ ठेवते आणि पाणी आणायला जाते. मी येईपर्यंत तुम्ही आपल्या लेकराकडे लक्ष द्या. गोरोबा काका म्हटले ठीक आहे, सोड इथं. गोरोबा काकांचं संती मातेनं ऐकलं, लेकराला तिथं खाली सोडलं आणि संती माता पाणी आणायला गेल्या. आता गोरोबा काका चिखल तुडवत असताना आपल्या लेकराकडे लक्षही देत होते, पण चिखल तुडवत असताना ते भजन करू लागले. विठ्ठल 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 असं गोरोबा काकांचं भजन चालू झालं. बघता बघता गोरोबा काका या भगवंताच्या भजनामध्ये एवढे तल्लीन झाले माई बापा हो, की आपल्याला आपल्या लेकराकडे लक्ष द्यायचं याचंही भान त्यांना राहिलं नाही. हा भक्त भगवंताची कशी भक्ती करतो बघा बरं माई बापा. संत होणं एवढं सोपं नाही. आज आपण त्यांच्या नावाचा गजर करतोय, त्यांचे चरित्र गातोय, हे सोपं नाही हो माई बापा.
गोरोबा काका एवढे तल्लीन झाले की आपल्या लेकराकडे आपल्याला लक्ष द्यायला सांगितलं विसरून गेले. त्यांचं आपलं चालू होतं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गोरोबा काकांचं भजन चालू आहे, चिखल तडवत आहे. त्यांचं ते लहान लेकरू रांगत रांगत गोरोबा काकांच्या पायामध्ये आलं. तरी गोरोबा काकाला त्याचं भान नाही. अरे पायामध्ये आलेलं त्यांचं लेकरू त्यांच्याच पायाखाली तुडवलं जाऊ लागलं माई बापा. तरी सुद्धा गोरोबा काकाला त्याचं भान नाही की आपल्या पोटचं लेकरू, आपल्या काळजाचा तुकडा आपल्याच पायाखाली तुडवला जातोय. ज्यावेळी त्या लेकराच्या अंगावर त्यांचे पाय पडले असतील त्यावेळी ते लेकरू ओरडलं नसेल का, रडलं नसेल का, त्याला दुःख झालं नसेल का, त्याला वेदना झाल्या नसतील का? झाल्या ना माई बापा. ते रडलं ना, ते ओरडलं ना. पण गोरोबा काका भगवंताच्या भजनामध्ये एवढे तल्लीन होते की आपण काय करतोय, कुठं आहोत, आपलं लेकरू पायाखाली तुडवलं जातं याचं भानच त्यांना राहिलेलं नव्हतं. बघता बघता गोरोबा काकांच्या पायाखाली आलेलं ते लेकरू माई बापा, त्याचं रक्त आणि मांस त्या मातीमध्ये एकरूप. तरी गोरोबा काकाला त्या गोष्टीचं भान नाही. त्यांचं आपलं चालू आहे विठ्ठल 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 विठ्ठल. भजनामध्ये एवढे तल्लीन झाले की आपलं लेकरू पायाखाली गेलं, त्याचं रक्त मांस मातीमध्ये मिसळलं तरी याचं भान नाही त्याला. काही वेळानं संती माता पाणी घेऊन आल्या. पाण्याचा हंडा ठेवला आणि लेकराला इकडे तिकडे बघू लागल्या. पण लेकरू काय दिसन असं झालं. म्हणून संती मातेनं गोरोबा काकांना विचारलं की हो, आपलं बाळ, आपलं लेकरू मी इथं सोडलं होतं, तुम्ही बघितलं का कुठं गेलं ते? तुम्हाला लक्ष द्यायला सांगितलं होतं. आता संती मातेचं ऐकायला गोरोबा काका भानात कुठं होते? ते तर भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन झाले होते. म्हणून संती माता इकडे तिकडे शोधू लागल्या. पण इकडं तिकडं शोधत असताना संती मातेची नजर गोरोबा काकांच्या पायाकडे गेली आणि गोरोबा काकाच्या पायाला लागलेलं रक्त संती मातेनं बघितलं. संती मातेच्या लक्षात आलं की आपलं बाळ त्याच्याच बापाच्या पायाखाली तुडवलं गेलेलं आहे. त्याचं रक्त मांस मातीमध्ये एकरूप झालेलं आहे. तरी सुद्धा त्या लेकराच्या बापाला त्या गोष्टीचं भान नाही. अरे ज्या आईच्या समोर तिचं लेकरू त्या मातीमध्ये चिरडलं गेलेलं त्या आईनं बघितलं माई बापा, किती वेदना झाल्या असतील संती मातेच्या हृदयाला. लेकराला काटा मोडला तर पाणी आईच्या डोळ्यात येत, लेकराला ठेस लागली तर वेदना आईच्या हृदयाला होतात माई बापा. मग ज्या आईनं स्वतःच लेकरू त्याच्याच बापाच्या पायाखाली चिरडलं गेलेलं बघितलं असेल त्यावेळी त्या आईला किती दुःख झालं असेल. नवलाची गोष्ट नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. ज्या आईनं आपल्या लेकराला त्याच्याच बापाच्या पायाखाली तुडवलं गेलेलं बघितलं असेल माई बापा हो, किती वेदना झाल्या असतील, किती दुःख झालं असेल. अरे संती मातेला गोरोबा काकांचा विठ्ठलाच्या भजनाचा एवढा राग आला की संती माता गोरोबा काकाला खड्या आवाजामध्ये म्हणतात, जय तुमचे भजन, तुमच्या भजनाला आग लागो. भजनाला आग लागो म्हटल्या
की गोरोबा काका सावध झाले. का तर भजनाला आग लागू म्हणते, भजनाला जळो म्हणते. गोरोबा काकाला संती मातेचा राग आला की भजनाला जळो म्हणते. म्हणून गोरोबा काका संती मातेला मारायला धावले. पण ते मारायला धावले असताना संती माता पुन्हा खड्या आवाजामध्ये गोरोबा काकाला म्हणतात, खबरदार, माझ्या अंगाला हात लावा तर तुम्हाला विठ्ठलाची आण आहे. खबरदार, माझ्या अंगाला जर हात लावा तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. आणि विठ्ठलाच्या शपथी पुढे गोरोबा काका जात नव्हते माई बापा. त्या दिवशीपासून त्यांनी संती मातेला स्पर्श करणं बंद केलं. परिणाम असा झाला, लेकरू गेलं, पती दुरावला, आता वंशाचा दिवा वाढणार कसा. म्हणून संती माता विचार करतात की आपण गोरोबा काकांचं दुसरं लग्न लावून देऊया. आता संती मातेचीच लहान बहीण होती, तिचं नाव होतं रामी. या रामी बरोबर तिनं गोरोबा काकाचं लग्न लावून द्यायचं ठरवलं. वडिलांकडे गेला, वडिलांना सांगितलं. त्या ठिकाणी गोरोबा काकाचं रामीचं लग्न जमलं आणि एका शुभ मुहूर्तावर लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर त्या लग्नाचा मंडप आहे. गोरोबा काका, रामी अर्थात नवरा आणि नवरी सगळ्याचं दर्शन घेत होते. सगळ्यांच्या पाया पडून झालं. आता फक्त राहिले होते ते गोरोबा काकांचे सासरे, संती मातेचे वडील. म्हणून गोरोबा काका आणि रामी संती मातेच्या वडिलांचं दर्शन घ्यायला गेले. त्या दोघांनी, नवरा नवरीनी, गोरोबा काकानी आणि रामीनी त्यांचं दर्शन घेतलं. त्याच वेळी भाऊक होऊन संती मातेचे वडील गोरोबा काकांना म्हणतात, मी माझ्या दोन्हीही लेकी तुमच्या सुपूर्त केलेले आहेत, तुमच्या हवाली केलेले आहेत. तुम्ही दोघींना समान वागणूक द्या, नाहीतर तुम्हाला विठ्ठलाची आण नाही. कसा भगवंत फसवतो भक्ताला बघा ना माई बापा. की गोरोबा काकाच्या सासऱ्यांनी त्यांना आण घातली, शपथ घातली की तुम्ही दोघीला समान वागणूक द्या, नाहीतर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. आता विठ्ठलाच्या शपथीपुढे गोरोबा काका जात नव्हते. ते संती मातेला स्पर्श करत नव्हते, म्हणून त्यांनी रामीलाही स्पर्श केला नाही. संती माता विचार करतात, वंशाचा दिवा वाढावा म्हणून आपण यांचं लग्न लावून दिलं, पण तरी सुद्धा काही फायदा झालेला नाही. एवढे उपाय केले पण काही फायदा होत नाही. म्हणून एक दिवस या दोघी बहिणींनी विचार केला की गोरोबा काकाला सांसारिक सुखाची आठवण करून देऊया. एक दिवस रात्रीच्या वेळी गोरोबा काका झोपले असताना या दोघीही गोरोबा काकाच्या दोन्ही बाजूला झोपल्या आणि गोरोबा काकाचे दोन्ही हात आपापल्या अंगावरती ठेवले. ज्यावेळी गोरोबा काका जागे झाले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्या हाताने आपल्या पत्नीला स्पर्श झालेला आहे. अर्थात आपल्याकडून आपल्या विठ्ठलाची शपथ मोडलेली आहे. गोरोबा काकाला एवढं दुःख झालं माई बापा, एवढं वाईट वाटलं की माझ्याकडून माझ्या विठ्ठलाची शपथ मोडली, माझ्या या हातानं माझ्या दोन्ही पत्नीला स्पर्श झाला. म्हणून गोरोबा काका उठले, असे आपले दोन्ही हात जाऊन चरख्यामध्ये दोन्ही हात मनगटातून छटून टाकले. माई बापा, मी सांगितलं ना, संत होणं एवढं सोपं नाही. हाताने स्पर्श झाला, शपथ मोडली, म्हणून दोन्ही ही हात छटून टाक. संती माता विचार करतात, एवढे उपाय केले, फायदा झाला नाही, इथून पुढे उपाय करायचा नाही, सगळं त्या भगवंतावर सोडायचं. म्हणून एक दिवस संती माता, रामी आणि गोरोबा काका हे तिघही पंढरपुराला आले होते. पंढरपुरामध्ये आल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केलं. वाळवंटामध्ये नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं. त्या कीर्तनामध्ये हे तिघही येऊन बसले, गोरोबा काका आणि त्यांच्या दोन्ही बायका. कीर्तनामध्ये येऊन बसल्यानंतर नामदेवरायांनी त्या कीर्तनाच्या मध्ये भजन चालू केलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर हे भजन चालू केल्यानंतर सगळ्यांना सांगितलं की आपापले हात वर घ्या आणि सगळ्याच्या हाताने टाळी वाजवा. सगळ्यांनी हात वर घेतले, सगळे हात वर घेऊन टाळी वाजवला. भजनाचा आनंद चालू झाला. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल सगळेजण हात वर घेऊन टाळी वाजवत होते. मात्र गोरोबा काकाला त्या गोष्टीचं दुःख झालं. माई बापा, की मी माझ्या भगवंताच्या भजनामध्ये हात वर घेऊन टाळीच वाजवू शकत नाही. आपल्याला हात नाहीत याचं दुःख नाही, भगवंताच्या भजनामध्ये टाळी वाजवू शकत नाही याचं दुःख जास्त आहे. माई बापा, की मला टाळी तर वाजवायची, पण मी माझ्या भगवंताच्या भजनामध्ये टाळी वाजवू शकत. जणू काही गोरोबा काकांच्या मनातला शुद्ध भाव नामदेवरायांच्या हृदयामध्ये प्रकट झाला असा, की नामदेवरायांनी गोरोबा काकाला थुटे हात वर घ्यायला सांगितले आणि थुट्या हाताने टाळी वाजवायला सांगितले. विठ्ठल 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 विठ्ठल. गोरोबा काकाला आनंद झाला. अरे थुट्या हाताने का होईना पण मला टाळी वाजवायला सांगितले, मी माझ्या भगवंताच्या भजनामध्ये टाळी वाजवतोय. आनंद झाला गोरोबा काकांना. अरे थुट्या हाताने टाळी वाजवू लागले. ही टाळी वाजवता वाजवता ते भगवंताच्या भजनामध्ये एवढे तल्लीन झाले. माई बापा, एवढे तल्लीन झाले, एवढे तल्लीन झाले. काय माझ्या भगवंताच्या भजनाची ताकद आहे, की नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये चालू असलेल्या त्या भजनातच गोरोबा काकांच्या थुट्या हाताला पुन्हा हात फुटले. गोरोबा काकाला आनंद. अरे माझ्या पांडुरंगाने मला हात माघारी दिली. आनंदाने टाळी वाजवली, भजना आनंद घेतला आणि भजन बंद झालं. गोरोबा काकाला आनंद झाला, की माझ्या पांडुरंगाने माझे हात माघारी दिले, मला नवजीवन दिलं. मात्र संती मातेला वाईट वाटलं. माई बापा, संती माता पळत गेल्या अशा विठ्ठलाच्या पायाला मिठी मार आणि विठ्ठलाला बोलू लाग, का रे विठ्ठला, तुझ्याकडे तर अपपर भाव नाही ना, आपला परका मित्र सका असं काही नाही ना रे तुझ्याकडे. मग तुझ्या भक्ताला तू नवजीवन दिलं, मग माझ्या लेकराला मृत्यू आणि मला पुत्र वियोगाचं दुःख का दिलं रे विठ्ठला. अरे असं कोणतं पाप केलं होतं मी आणि माझ्या लेकराने, सांग रे विठ्ठला. तू म्हणतो तुझ्याकडे अपपर भाव नाही, मग तुझ्या भक्ताला पुन्हा हात फुटले, तू त्यांना नवजीवन दिलं, मग माझ्या लेकराला मृत्यू का दिला, मला पुत्र वियोगाचं दुःख का दिलं पांडुरंगा, का विठ्ठला. अरे सांग ना पांडुरंगा, अरे बोल ना विठ्ठला, का. आकांत करू लागल्या विठ्ठलाच्या जवळ माई बाप. जणू काय त्या आईच्या हृदयातला लेकराविषयी असणारा भाव पांडुरंगाने जाणला. आणि काय आश्चर्य, त्याच ठिकाणी संती मातेच ते गेलेलं लेकरू रांगत रांगत माघारी. अरे संती मातेला आनंद झाला, की माझ्या पांडुरंगाला मी एवढी बोलले, एवढे रागावले, काळ्या विठ्या म्हणून पांडुरंगाचा मी अपमान केला, त्यांच्या भजनाचा मी अपमान केला, पण माझ्या विठ्ठलानं माझं लेकरू मला माघारी दिलं, माझं लेकरू मला माघारी. एवढा आनंद झाला संती मातेला. माई बापा, की संती माता पांडुरंग परमात्म्याला म्हणतात, की हे विठ्ठला, तुझी अशीच कृपा आमच्यावरती राहू. की संती माता त्यांचं लेकरू आणि गोरोबा काका आनंदाने जीवन जगू लागले. त्यांच्या पूर्ण वंशाचा उद्धार झाला. माई बापा, संती मातेचं लेकरू गेलेलं होतं, पण गेलेलं लेकरू पांडुरंगाने त्यांना माघारी दिलं. जगाच्या बापानं त्यांच्यावर कल्याण केलं, त्यांच्यावर उपकार केला आणि त्यांच्या पूर्ण वंशाचा उद्धार झाला. गोरोबा काकाच्या पूर्ण वंशाचा उद्धार झाला, पण कोणामुळे, गोरोबा काकांमुळे. बापाच्या पुण्याईनं त्या पूर्ण वंशाचा उद्धार झाला. म्हणून आम्हाला जगद्गुरु तुकोबरायांनी स्पष्ट सांगितलं, की आमचा बापच असा असावा, की आमच्या बापाच्या पुण्याईनं पूर्ण वंशाचा उद्धार व्हावा. अभंगाचं पहिलं चरण. जगी आईचा
जगी ऐसा बाप व्हावा